मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल कॅन्डल कधी लाल असते कधी ग्रीन असते. तर याच्या मागचं लॉजिक काय आहे चला पाहूया. तर आता समजा रिलायन्स सकाळी 9 वाजता 100 वर ओपन झालं. तर आता काही रिझन मुळे बायर्सला खूप इंटरेस्ट होता रिलायन्सला बाय करायला. तर लोक म्हणत होते मला बाय करायचं आहे. तर असं करून स्टॉकचा प्राइस 100, 102, 105, 110 वर गेलं आणि असं करून फायनल प्राइस डे एंडला 115 वर क्लोज झालं. तर आपल्याला इथं काय दिसतं, कॅन्डल स्टार्ट झाली 100 वर आणि क्लोज झाली 115 वर. म्हणून इथं कॅन्डलचा कलर ग्रीन झाला, म्हणजेच बायर्स खूप स्ट्रॉंग होते. म्हणजे इथं कॅन्डल ग्रीन क्लोज झाली कारण ओपनिंग प्राइस वॉज लेस देन द क्लोजिंग प्राइस. तर आता नेक्स्ट डे बघूया काय झालं. तर नेक्स्ट डेला काय झालं, रिलायन्स ओपन झालं 115 वर आणि इथं बायर्सला काही इंटरेस्ट नव्हतं परचेस करायला, कारण इथं इन्व्हेस्टर्सला वाटत होतं हे स्टॉक ओव्हर प्राइस झाला आहे, सेलिंग करायला सुरुवात केली आणि याचमुळे स्टॉक परत 115 वरून 110 आला, 110 वरून 105 आणि असं करून फायनली स्टॉक क्लोज झाला 95 वर. म्हणजेच काय, डे स्टार्टला कॅन्डल सुरू झाली 115 वर आणि डे एंडला कॅन्डल क्लोज झाली 95 वर, म्हणून कॅन्डल रेड झाली. म्हणजे इथं काय झालं, ओपनिंग प्राइस जास्त होतं क्लोजिंग प्राइस पेक्षा. तर इथं आपल्याला काय समजतं, कॅन्डल्स फक्त कलर नसतात, ते असतात बायर्स आणि सेलर्सची एक फाईट.